तर हं. आपल्याला उरमोडी धरणातलं साठवलेलं पाणी प्रत्यक्ष कनेर कालव्याच्या माध्यमातून मान आणि खटावच्या दुष्काळ भागाला नेता येईल. पवार साहेबांनी त्यात पुढाकार घेतला. त्यावेळचे आमदार आणि आत्ताचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या त्या मतदारसंघातला तो विषय होता. हं. तिथल्या लोकांनी विरोध केला होता. तो विरोध लोकांनी चर्चा करून पवार साहेबांनी तो विरोध घालवला. लोकांना संमती द्यायला सांगितली आणि मी त्यावेळेला विभागीय आयुक्त होतो आणि त्यावेळेला तो सगळा जोड कालवा, उरमोडीचा जोड कालवा केवळ 2 महिन्यामध्ये प्रशासनाने पूर्ण केला आणि उरमोडीचं पाणी, साठवलेलं पाणी खऱ्या अर्थानं कनेर कालव्याच्या माध्यमातून मान आणि खटावला मिळायला लागलं. ही वस्तुस्थिती आहे. पवारसाहेब त्यावेळेला खासदार होते आणि त्यावेळेला उरमोडीचं पाणी खऱ्या अर्थानं मान आणि खटावमध्ये आलं. अनेक लोकांनी त्यासाठी संघर्ष केला होता. त्यामुळे पवार साहेबांनी उरमोडीचं पाणी मान आणि खटावमध्ये आणण्यासाठी, जे गटापूरचं पाणी मान आणि खटावमध्ये आणण्यासाठी मोठं योगदान